हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, सध्या जर तुम्ही MPSCचे पेपर्स बघत असाल तर त्यामधून तुम्हाला कळतं की PYQs अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण एक PYQची सिरीज सुरू करत आहोत. बेसिकली सगळ्या विषयांची PYQ तुमच्या हाताखालून जाणार आहेत आणि आपण प्रॉपर PYQ ॲनालिसिस करणार आहोत विथ प्रॉपर कंटेंट. यामध्ये मी तुम्हाला 2021 ते 2024 पर्यंतच्या म्हणजे 21, 22, 23, 24 या चारही वर्षाच्या ज्या प्रिलिम्सच्या आपल्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या प्रश्नपत्रिकातील सब्जेक्ट वाईज आपण ॲनालिसिस बघणार आहोत. त्यामध्ये पहिला विषय आपण इकॉनॉमिक्स घेणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये इकॉनॉमिक्सचे 2021चे 15चे 15 PYQ आणि त्या PYQ संबंधी जे काही ऑप्शन्स आहेत त्यांचा अभ्यास तसेच त्या PYQच्या ओरिएंटेड माहिती हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ पहिला व्हिडिओ असेल या इकॉनॉमिक्सच्या सिरीजचा. असे एकूण 4 व्हिडिओ चॅनलला येतील, त्यातील हा पहिला व्हिडिओ असेल. त्यानंतर आपण पॉलिटी, भूगोल, इतिहास, सायन्स यासारखे विषय देखील घेऊया. पण डिपेंड करतं की तुमचा रिस्पॉन्स या व्हिडिओला कसा आहे. सो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आपल्याकडे हा ग्रुप बीचा पेपर आहे 2021चा आणि यामधील आपण इकॉनॉमिक्सचे प्रश्न 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत विथ देअर ऑप्शन्स, विथ देअर आन्सर्स आणि विथ एक्सप्लेनेशन विथ PYQ ओरिएंटेड डेटा. बघा, पहिलाच प्रश्न तुमच्याकडे आहे. सेट ए आहे हा. सेट ए मधील हा क्वेश्चन आहे आणि 41 नंबरचा क्वेश्चन तुमच्या सेट ए मधील हा आहे. बघा प्रश्न काय आहे, व्यवस्थित वाचा अगोदर. 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी डॅश डॅश सुरू करण्यात आली. हा प्रश्न बँकिंग संबंधित आहे. बँक ग्राहक जे असतात तर त्यांचे जे विवाद असतात त्यांचा निपटारा करण्यासाठी कोणती स्कीम सुरू करण्यात आली असं आपल्याला बेसिकली विचारलेलं आहे. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही ऑप्शनकडे जाता तेव्हा तुम्हाला पहिला ऑप्शन दिसतो विवेकपूर्ण नियम. हे उत्तर नाही. ग्राहक सेवा समिती नाही. बँकिंग लोकपाल योजना, यस. बँकिंग लोकपाल योजना जी आहे ती 1995 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती हा चौथा ऑप्शन इथे आहे. सर्व ऑप्शन मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, बट हा प्रश्न पहिल्यांदा जाणून घ्यायचा की कोणत्या टॉपिकवरती आलेला आहे. सो बँकिंगला आलेला आहे आणि बँकिंग बेस हा क्वेश्चन आहे. त्यामध्ये आपल्याला वर्ष दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला ती स्कीम ओळखायची होती. ओके, मग आता ही स्कीम कधी लॉन्च झाली, ती रिवाईज कधी झाली व त्या स्कीमविषयी थोडी माहिती आपण आधी बघूया. त्यानंतर उर्वरितचे ऑप्शन आहे त्याबद्दल आपण चर्चा करूया. बघा, याचं हेच उत्तर का आहे तर बँकिंग ओम्बुड्समॅन स्कीम जी आहे, इंग्रजीमध्ये तिला बँकिंग ओम्बुड्समॅन स्कीम म्हणतात. तर ही स्कीम पहिल्यांदा लॉन्च झाली होती 1995 मध्ये आणि 1995 मध्ये लॉन्च होऊन ती 2002 मध्ये रिवाईज झाली होती. एवढं लक्षात ठेवा. ही स्कीम कशासंबंधी आहे तर बँकांचे जे ग्राहक असतात तर ते ग्राहक समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारत सरकारद्वारा ही स्कीम राबवण्यात आलेली आहे. आणि बँकिंग लोकपाल योजना 2006 पर्यंत म्हणजे 2006 जी आहे बँकिंग लोकपाल योजना ती 2017 पर्यंत कार्यरत होती. आणि मित्रांनो, आत्ता RBI IOS हे करंट बेस एक घटक आहे. तर ही स्कीम आहे एक करंट बेस. तर रिझर्व्ह बँक इंटिग्रेटेड ओम्बुड्समॅन स्कीम 2021 ही स्कीम आहे 2021ची आणि यामध्ये 3 योजना समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये ही बँकिंग ओम्बुड्समॅन स्कीम जी 2006ची आहे ती देखील आहे. त्यानंतर द ओम्बुड्समॅन स्कीम फॉर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी ही 2018ची आहे. द ओम्बुड्समॅन स्कीम फॉर डिजिटल ट्रान्झॅक्शन 2019. तर या तीनही ज्या स्कीम्स आहेत त्या आता RBIOS मध्ये विलीन करण्यात आलेल्या आहेत. खालील 3 योजना त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. बघा, आता पहिला ऑप्शन याचं उत्तर का नाही तर हे जे प्रुडेन्शियल नॉर्म्स असतात किंवा विवेकपूर्ण नियम असतात तर त्या काय असतात, गाईडलाईन्स असतात RBI द्वारा दिल्या गेलेल्या. कशासाठी तर फायनान्शियल स्टेबिलिटी येण्यासाठी हे प्रुडेन्शियल नॉर्म्स असतात. त्यामुळे हे उत्तर आपलं येणार नाही. बँकिंग कस्टमर सर्व्हिस कमिटी जी आहे टू अनेबल बँक टू फॉर्म्युलेट पॉलिसीज, म्हणजे ही कमिटी का बसत असते तर बँकला काही पॉलिसीज नव्या करायच्या असतील तर त्यासाठी ही कमिटी असते. त्यानंतर बँकिंग ओम्बुड्समॅन स्कीम आपलं उत्तर आहे. आणि इंटरनॅशनल अकाउंटिंग प्रॅक्टिसेस जे आहे ते अकाउंटिंग रूल्स असतात कंपनीचे इंटरनॅशनली, त्याच्या संबंधित हा ऑप्शन आहे. म्हणजे असा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा एक पूर्ण 360 डिग्री अभ्यास करावा लागणार आहे. आता हा प्रश्न ओम्बुड्समॅन स्कीमवर एकचदा आलेला आहे, त्यानंतर पुन्हा याचं रिपिटेशन वगैरे नाही. पण पुढचे जे प्रश्न आहेत ते बऱ्याचदा आयोगाने विचारलेले आहे ते आपण बघूया. पुढचा 42वा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर. खालील विधाने विचारात घ्या या स्वरूपामध्ये प्रश्न आहेत. 3 विधाने आपल्याला दिलेली आहे आणि कोणतं विधान चुकीचं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, तर विधानं राष्ट्रीय उत्पन्न समितीविषयी आहे. पहिलं विधान वाचूया. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. हे विधान चूक आहे.
या समितीमध्ये प्राध्यापक प्रिसी महालनोबिस, DR गाडगील आणि VK आर.व्ही. राव यांचा समावेश होता, बरोबर. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला, हे देखील बरोबर. म्हणजे ब आणि क इथे बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे, त्यामुळे फक्त अ जे आहे ते चुकीचं आहे. तर हा प्रश्न कसा टॅकल होतो, तर फॅक्ट्स बेस्ड प्रश्न आहे. तुम्हाला एक्झॅक्टली माहीत असावं समिती कधी स्थापन झाली, तिचे सदस्य अध्यक्ष कोण होते, अहवाल कधी आले, या डेटावरती हा प्रश्न आहे. हा प्रश्न मल्टिपल टाईम रिपिटेशन आहे, खूप वेळा आलेला आहे आणि एवढाच डाटा भोवती हा क्वेश्चन फिरत असतो, त्यामुळे हे सगळं पाठच असावं तुमचं. एक PYQ ओरिएंटेड जर अभ्यास केला तर आपल्याला अभ्यासाला प्रॉपर दिशा मिळते आणि त्यानुसार आपण कमीत कमी कंटेंटमध्ये चांगले मार्क्स घेतो. ओके, राष्ट्रीय उत्पन्न समितीविषयी माहिती बघूया. ही जी समिती आहे तिची स्थापना 4 ऑगस्ट 1949 मध्ये झालेली आहे. इथे 1948 दिलं होतं, त्यामुळे हे विधान चूक ठरलं. इथं जर 1949 असतं तर सर्व विधाने बरोबर ठरली असती. या समितीचे अध्यक्ष PC महालनोबिस हे होते. सदस्य जे होते ते 2 व्यक्ती होत्या, DN गाडगील आणि VK आर.व्ही. राव. आधारभूत वर्ष यासाठी ठरवलेलं 1948-49 हे होतं, यावर देखील स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा. राष्ट्रीय उत्पन्न 8,650 कोटी एवढं ठरवलं होतं आणि दरडोई उत्पन्न 246.90 रुपये एवढं ठरवलेलं होतं. बघा, ही जी राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे त्या समितीच्या शिफारसीनुसार 1950 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणची स्थापना करण्यात आली, म्हणजेच NSHची स्थापना करण्यात आली आणि 1954 मध्ये केंद्रीय सांख्यिकी संचालनालय म्हणजे CSOची स्थापना करण्यात आली या समितीच्या शिफारसीवरून. अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन टॅकल होतो. पुढे जाऊया आपण. पुढे प्रश्न आहे बघा, नाबार्डविषयी हा क्वेश्चन आलेला आहे. ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी डॅश डॅश ही शिखर संस्था आहे. पहिला मुद्दा इथे शिखर संस्था विचारली होती आणि ग्रामीण भागातील शेती संबंधी हा प्रश्न होता, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते नाबार्ड हे येतं. बघा, रिझर्व्ह बँक जी आहे ती RBI ॲक्ट 1935 नुसार स्थापन झालेली आहे. नाबार्डचा फुल फॉर्म नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रूरल डेव्हलपमेंट हा आहे. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी झाली. जो कायदा होता नाबार्ड ॲक्ट तो 1981चा आहे. B शिवरामन समिती याशी संबंधित आहे. अशा प्रकारे या नाबार्डविषयी महत्त्वाची माहिती आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाविषयी जर तुम्हाला थोडी माहिती घ्यायची असली तर SBI ॲक्ट 1955चा आहे. स्थापना जी आहे ती ED गोरवाला समिती यांच्या शिफारसीनुसार झालेली आहे. 1 जुलै 1955 पासून SBI ही बँक स्थापन करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन टॅकल होतो. प्रश्नामध्ये कीवर्ड बघायचे, शिखर संस्था आहे, ग्रामीण भागातील आहे, शेती संबंधी आहे, तर ती मोस्ट प्रोबेबली नाबार्डच असेल, त्यामुळे हे उत्तर आपण देतो. पुढचा प्रश्न बघा, इकॉनॉमिक्सला तुम्हाला एक 11-12 क्वेश्चन जे आहेत ते तुमच्या बुकमधून किंवा तुमच्या जे डेली तुम्ही वाचता त्यातून असतात आणि ते 2-3 क्वेश्चन आहेत ते अर्थसंकल्प किंवा आर्थिक पाहणी, आर्थिक अहवाल यावरती असतात. तर त्यातील प्रश्न जे आहे ते आपण तेवढे डिस्कस इथे नाही करू शकणार, कारण ओल्ड डेटा आहे. ओल्ड डेटा तुम्हाला सांगून काही त्यामध्ये अर्थ नाही, फक्त मी उत्तर सांगेल जे काही करंट रिलेटेड किंवा इकॉनॉमिकल आपला बजेट जो आहे त्यासंबंधी प्रश्न आहे त्याविषयी, आणि इतर प्रश्नाविषयी तर आपण डिटेलमध्ये बघतोच आहे. जिथे कंटेंट महत्त्वाचं आहे तिथे देणे गरजेचं आहे, तिथे मी तुम्हाला कंटेंट देतोय. केंद्रीय अर्थसंकल्प 21-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे, असा प्रश्न होता. 21-22च्या अर्थसंकल्पातला विचारला होता, तर तेव्हा कर्ज घेणे आणि इतर दायित्व हा सोर्स होता. आता बघा, तुम्ही ग्रुप सीचा जर पेपर बघितला तर त्यामध्ये देखील तुम्हाला महाराष्ट्राचा सर्वात मोठा आर्थिक स्रोत कोणता होता, तर GST होता, हे तुम्हाला विचारलं गेलं होतं. त्यामुळे बजेट तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये जर आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर कंपल्सरी आहे करणे. जर नसतील घ्यायचे तर यू कॅन स्किप दॅट पार्ट. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. बघा, लोकसंख्यावरती कधी कधी भूगोलात प्रश्न न येता इकॉनॉमिक्समध्ये येतात, कारण तो एक इकॉनॉमीचा देखील भाग आहे. इकॉनॉमीमध्ये जर तुम्ही औद्योगिक धोरणं वगैरे बघितली तर ती या बजेट किंवा या जनगणनेविषयी असतात, तर त्यामुळे आपल्याला हे पाठच असतं आपलं. 2011च्या जनगणनेनुसार काय विचारलं होतं, तर घनता विचारली होती. 382 प्रति चौरस किलोमीटर एवढी घनता आहे. फॉर युअर एक्स्ट्रा नॉलेज मी इथे तुम्हाला घनता आणि लिंग गुणोत्तर दिलेलं आहे देशाचं आणि महाराष्ट्र राज्याचं. बघा, 2011 मध्ये देशाची घनता 382 होती आणि महाराष्ट्राची 365 होती. 2001ची देखील आकडेवारी महत्त्वाची ठरते, कारण बऱ्याच वेळा यातला डिफरन्स वगैरे तुम्हाला विचारतात. सो 2001 मध्ये 325 एवढी देशाची घनता होती आणि महाराष्ट्र राज्याची 315 होती. ओके, लिंग गुणोत्तर जर तुम्ही बघाल तर भारताचं 2011चं 943 होतं आणि महाराष्ट्राचं 929. जर 2001चं बघितलं तर 933 आणि 922. अशा प्रकारे हे तुम्हाला माहीतच असायला पाहिजे ॲज पर द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे मित्रांनो 6वा या व्हिडिओचा, तो आहे बेरोजगारीवर विचारलेला. तुम्हाला काय विचारलं होतं, तर भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही. कोणते विधान नाही, बेरोजगारी किंवा लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये आणि शहरीकरण या संबंधित.
बघा हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केलेला आहे. आय डोंट नो द एक्झॅक्ट रिझन की का कॅन्सल केला, बट इथे जर तुम्ही विधान बघाल तर तुम्हाला एक चौथं विधान जे आहे तो थोडं संदिग्ध वाटतं, त्यामुळे कदाचित मुलांनी रिस्पॉन्स पाठवले असतील, ऑब्जेक्शन घेतले असतील, त्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल झाला असावा. बट मला तरी वाटते की याचं उत्तर 2 हे करेक्टच आहे. बघा आता वाचूया आपण फक्त क्वेश्चन कॅन्सल झाला म्हणून सोडून देणार नाहीत, आपण त्याची चिरफाड किंवा 360 अभ्यास आपण करणार आहोत, तोच या व्हिडिओचा उद्देश आहे. असं जर तुम्ही 4 वर्षाचं केलं मित्रांनो तर तुमचे PYQ जे आहेत ते खूप स्ट्रॉंग होऊन जातील. कुठलंच पुस्तक तुम्हाला वाचण्याची गरज नाही, कुठलंच एक्सप्लेनेशन तुम्हाला बघण्याची गरज नाही. आय होप दिस व्हिडिओ विल हेल्प ऑल ऑफ यू, आणि तोच माझा उद्देश आहे. बघा फक्त मी एक म्हणेल की तुम्ही जे सिरियस कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांनी मला सोबत राहा, म्हणजे मी जसे व्हिडिओ टाकतो आहे ते बघा, त्यावरती रिॲक्ट करा, कमेंट करा की आम्हाला फायदा होत आहे वगैरे. त्यामुळे मला समजेल की तुम्हाला याचा डेफिनेटली फायदा होतो आहे, आणि आपण असे व्हिडिओज अजून बनवायला पाहिजे जेणेकरून तुमचा देखील फायदा होईल, मला देखील थोडं प्रोत्साहन मिळेल. त्यासाठी एक तुम्ही करू शकता की तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कमेंट करू शकता. कमेंट केल्यानंतर मला कळेल की तुमच्या या व्हिडिओविषयीच्या काय अपेक्षा आहेत किंवा काय भावना आहेत, तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ बघून वगैरे. आणि एखादा मित्र असेल सिरियस त्याला शेअर करू शकता, अदरवाईज शेअर करू नका. ओके, बघा पहिला ऑप्शन होता दरडोई उत्पन्नातील वाढ व शहरीकरण यांचा सकारात्मक संबंध आहे. अगदी बरोबर विधान आहे. जसं जसं दरडोई उत्पन्न वाढतं तसं जसं शहरीकरण वाढतं तसं दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होत असते, कारण रोजगार मिळतो, उत्पन्न वाढते, म्हणून हे विधान बरोबर आहे. शहरीकरण व रोजगार वाढ यांचा सहसंबंध नाही असं आपण डायरेक्टली क्लिअरली म्हणू शकतो का, तर मला तरी वाटते आपण असं नाही म्हणू शकत, कारण रोजगार वाढ व शहरीकरण यांचा संबंध आहे. जशी शहरीकरण होते तसं रोजगार देखील मिळत असतो, त्यामुळे रोजगार वाढ होते, यामध्ये सहसंबंध आहे, म्हणून हे विधान चुकीचं इथे दिसतं आपल्याला. पुढचं आहे शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ होते. बरोबर आहे, जसं शहरीकरण होईल तसे लोकांकडे जॉब्स जास्त असतील, पैसा जास्त असेल, त्यामुळे जे राहणीमान स्टँडर्ड आहे, लिव्हिंग स्टँडर्ड आहे ते लोकांचं वाढणार आहे. शहरीकरण व दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध आहे. जसं शहरीकरण वाढतं तशी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या कमी होते, म्हणजे दारिद्र्य कमी होते, हे आपण बरोबर म्हणू शकतो, म्हणून हे देखील बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असायला पाहिजे होतं, बट दिस क्वेश्चन इज कॅन्सल्ड बाय MPSC. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन जो आहे मित्रांनो तो भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे, म्हणजेच कोणत्या भागाद्वारा बँकेला जास्त वृद्धी किंवा नफा मिळत असतो. 4 ऑप्शन्स आहेत, म्युच्युअल फंड, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि रिटेल बँकिंग. रिटेल बँकिंग तुमचं या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण रिटेल बँकिंगमध्ये सर्व काही येतं बघा. आपलं सेव्हिंग अकाउंट येतं, पर्सनल लोन्स येतात, क्रेडिट कार्ड्स येतात, वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिस येते आणि इन्शुरन्स, ह्या सर्व यासारख्या गोष्टी या रिटेल बँकिंगमध्ये येतात. दॅट्स वाय रिटेल बँकिंग हेच या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण त्यापासूनच जास्त नफा बँकांना मिळत असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. काही क्वेश्चन जे असतात ते फॅक्टवरती बेस असतात, काही क्वेश्चन जे असतात ते तुमच्या प्री नॉलेज किंवा एक जनरल सेन्सवरती अवलंबून असतात. तशा प्रकारचा हा एक क्वेश्चन आहे बघा. भारतातील शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबींवर अवलंबून आहे, त्या कोणत्या? मग 2 बाबी इथे विचारलेला आहे. आता तसं जर बघितलं तर उत्पादकता या सर्वच बाबींवरती अवलंबून आहे, मनुष्यबळ, सिंचन सुविधा, संस्थात्मक घटक आणि तांत्रिक शेती. पण आपल्याला इथं फक्त 2च कुठले तरी निवडायचे आहे, कारण इथं अ, क, अ, ब, अ, ड, क, ड असं आहे, त्यामुळे यातील फक्त 2च एक्झॅक्ट आपली आन्सर्स असतील. बघा शेतीचे जे तांत्रिक घटक असतात आणि संस्थात्मक घटक असतात याच 2 बाबीवर उत्पादकता अवलंबून असते. ओके, उत्पादकता, म्हणून ऑप्शन नंबर अ आणि क जो पहिला ऑप्शन आहे तोच तुमचा इथे बरोबर आहे. या प्रश्नाला जास्त काही डोकं लावायचं नाही, कारण हा प्रश्न जो आहे तो बेसिकली एक कॉन्सेप्ट म्हणू शकतात तुम्ही, किंवा एक लॉजिक बेस्ड क्वेश्चन आहे. सो त्या प्रकारे त्याला डील करायचं आणि पुढे जायचं. त्यानंतर 49 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003ची कोणती उद्दिष्टे किंवा उद्दिष्टे आहेत, उद्दिष्टे आहेत. ओके, सो इथे 4 आपल्याला स्टेटमेंट दिलेली आहे, 4ही स्टेटमेंट बरोबर आहे. बघा आपण 1 बाय 1 वाचूया. FRBM ॲक्टविषयी हा प्रश्न आहे. अगोदर FRBM ॲक्टविषयी सलग 3-4 वर्ष क्वेश्चन आलेले आहेत, बट आता आपल्याला 2024च्या कोणत्याही प्रीला तो क्वेश्चन दिसत नाही. ओके, मे बी आयोगाने स्किप केला असेल आता, कारण तो बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे, मुलांनी तो पाठ केलेला आहे. बघा पहिलं स्टेटमेंट आहे, कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे, बरोबर आहे. महसुली तूट 0 गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे, बरोबर. दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे, बरोबर. शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे, हे देखील बरोबर. सर्व विधाने इथे बरोबर आहेत. बघा आता FRBM ॲक्टविषयी थोडी माहिती तुम्हाला सांगतो, जेणेकरून कंटेंट तुमचा तो कव्हर होईल आणि तिचा अभ्यास जो आहे तो इथेच तुमचा होऊन जाईल.
सो बघा, FRBM ॲक्ट 2003, यशवंत सिन्हा यांनी 2001मध्ये FRBM बिल मांडले होते. ॲक्ट जो आहे तो 2003चा आहे. 26 ऑगस्ट 2003ला संमती मिळाली होती आणि 5 जुलै 2004 पासून हा ॲक्ट लागू आहे. या ॲक्टबद्दल समिती जी होती ती विजय केळकर समिती होती 2002ची. या ॲक्टची उद्दिष्ट काय होती तर 2008-09 पर्यंत महसुली तूट 0% कमी करणे आणि राजकोषीय तूट 3% कमी करणे अशी या ॲक्टची उद्दिष्ट होती. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते वरीलपैकी सर्व आहे. मी तुम्हाला जो PYQ ओरिएंटेड डेटा आहे तो देखील सांगितलेला आहे. याच्या बाहेर क्वेश्चन मला तरी वाटतं नाही जात आणि आत्तापर्यंत गेलेला देखील नाही. त्यामुळे हाच कंटेंट तुम्ही फॉलो करा, लिहून ठेवा कुठेतरी. जर पॉसिबल असेल तर क्वेश्चन पेपरलाच लिहा, जेणेकरून ते वाचाल तुम्ही परत, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. पुढे जाऊया आपण. बघा, भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांचे कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट नाही असं विचारलेलं आहे. पहिला आहे जादा आर्थिक क्रियांची निर्मिती, निर्यातीला प्रोत्साहन, शेतीचा विकास, रोजगार निर्मिती. ही तिघही वैशिष्ट्य आहे मित्रांनो, पण शेतीचा विकास करणे हे स्पेशल इकॉनॉमिक झोनचं वैशिष्ट्य नाही. आता बघा, स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या आधी एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन होते. एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन, तर हे झोन पहिल्यांदा आशियातील जो पहिला एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन आहे तो कांडला येथे स्थापन झाला होता गुजरातमधील 1965मध्ये. हे लक्षात ठेवा, यावरती क्वेश्चन आहे. आणि जी सेज पॉलिसी आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन पॉलिसी, तिची घोषणा एप्रिल 2000मध्ये करण्यात आली होती. पण जो सेज ॲक्ट आहे मित्रांनो तो 2005ला आला होता आणि 10 फेब्रुवारी 2006 पासून तो अंमलात आला होता, सेज ॲक्ट. अशा प्रकारे एवढी माहिती जरी लक्षात असली, उद्दिष्ट तर इथे तुम्हाला दिलेलीच आहे. जनरेशन ऑफ ॲडिशनल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, प्रमोशन ऑफ एक्सपोर्ट, क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट. बघा, सेज काय असतं ते सांगतो थोडक्यात. सेज म्हणजे असा एक एरिया असतो, स्पेशल इकॉनॉमिक झोन असतो की जिथे नॉर्मली जे आपले बिझनेसेस असतात किंवा कंपनीज असतात त्यांना जे लॉज असतात त्यांच्यापेक्षा सेपरेट लॉ असतात, स्पेशल लॉ असतात त्यांच्यासाठी. त्यामध्ये टॅक्समध्ये सूट असेल किंवा जी जागा आहे ते देणे वगैरे यासारख्या गोष्टी येतात त्या सेजमध्ये. सो त्या संबंधीचा क्वेश्चन होता. पुढे आहे बघा, हा क्वेश्चन लोकसंख्या बेस आपण म्हणू शकतो, कारण एक बेसिक कॉन्सेप्टवरती तुम्हाला विचारला आहे. इन्फंट मोर्टॅलिटी रेटविषयी प्रश्न आहे. बालमृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील 1 वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे डॅश वयाखालील मुलांच्या मृत्यूची संख्या आहे. तर 1 वर्ष वयाखालील मुलांच्या मृत्यूची संख्या आहे. बालमृत्यू दर म्हणजे 1 वर्षाच्या आत जे मुलं असतील त्यांचा मृत्यू दर. ओके, नेक्स्ट आहे करंट बेस क्वेश्चन होता हा. इकॉनॉमिक्समध्ये 1-2 प्रश्न करंट बेस असतात तुम्हाला, त्याप्रकारेच हा होता. बघा, लॉकडाऊनच्या परिणामामुळे व्ही शेप इकॉनॉमी आपली झाली होती असं न्यूजपेपरमध्ये देखील आलं होतं आणि करंटच्या पुस्तकामध्ये देखील त्यावेळेस होतं. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आर्थिक सर्वेक्षण 2020-21 यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते, तर हे स्वरूप जे आहे ते व्ही आकाराचे असू शकते. याच्याविषयी जास्त डेप्थमध्ये जाण्याची गरज नाही, बिकॉज द क्वेश्चन इज करंट बेस. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न देखील बजेट बेस आहे, करंट बेस आहे. भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत आहे, तर 5 ते 30%. तेव्हा न्यूजमध्ये खूप होतं, त्यामुळे सर्वांचा क्वेश्चन बरोबर आला होता. 5 ते 30%पर्यंत करपात्र उत्पन्नासाठी आयकर दर पातळी आहे. पुढचा क्वेश्चन कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहे. हा देखील कुणालाच त्यावेळेस आला नव्हता, सर्वांचा मोस्टली चुकला होता. 54वा क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे. भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे. चूक आहे हे विधान. भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे. हे देखील चूक आहे. भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. हे देखील चूक आहे, कारण कोणी बिल्स वगैरे भरतच नाही भारतामध्ये. वरीलपैकी कोणतेही नाही हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रश्नांना जास्त डोकं लावायचं नाही, जे उत्तर आहे ते माहीत करायचं आणि पुढे जायचं, कारण त्याच्याविषयी काय वाचणार तुम्ही, कुठे वाचणार. त्यामुळे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. लास्ट क्वेश्चन आहे या व्हिडिओचा, लास्ट क्वेश्चन. बघा, खालील विधाने विचारात घ्या. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकांवर अवलंबून असतो. एक्झॅक्टली बरोबर आहे. व्यापाराच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर व त्याच्या किमतीच्या गुणोत्तरा संदर्भात घेतात. बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. हे देखील बरोबर आहे. सर्व विधाने बरोबर आहे. हा प्रश्न देखील तुमच्या एक उद्योग या टॉपिकमध्ये कव्हर झाला असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार या टॉपिकमध्ये कव्हर झाला असेल. सर्व जे आहे ते जनरल स्टेटमेंट आहे, बरोबर आहेत. फक्त इथं एक दुहेरीचं एकेरी केलं जातं तेव्हा हे स्टेटमेंट चूक होतं, पण इथे दुहेरीच आहे त्यामुळे हे बरोबर आहे. आणि हा देखील एक PYQच होता या पेपरमध्ये. सो अशा प्रकारे तुमचे हे इकॉनॉमिकचे टोटल 15 क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. असंच तुम्हाला मी 22, 23 आणि 24 या तिघही वर्षाचं देणार आहे, पण तुम्ही त्यासाठी घेण्यासाठी तयार असले पाहिजे फक्त, तेव्हा मी देईल. आणि जर खूपच रिस्पॉन्स कमी असेल, 500-600 व्ह्यूज जर येत असतील, सो आय कांट डू एनिथिंग.
त्यामुळे कंटिन्यू जर करायचं असेल आपल्याला तर तुमचा रिस्पॉन्स महत्त्वाचा आहे. तुमच्या कमेंट्स 2-3 जरी आल्या तरी आय विल बी ॲडिंग मोर व्हिडिओज. सो आय होप तुम्हाला या व्हिडिओची मदत होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. आपल्या MPSC पॉईंट चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल सो यू कॅन सबस्क्राईब अवर चॅनल. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.